आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। थोड़ा लोग बैठ ले। मोर्चामध्ये सामील झाले आहेत, काय सांगणार? मोर्चामध्ये आम्ही सामील झालो आहे का की हे मनुवादी सरकारने जो षडयंत्र रचला आहे की दोन भावांमध्ये भांडणं लावायचं काम केलं आहे। छोटा भाऊ आणि मोठा भाऊ यांच्यामध्ये भांडणं लावायचं काम केलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे, 59 जाती एक जागे आले आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व लोक सामील झाले। ऑल इंडिया SC/ST सेंट्रल लेवलतर्फे माननीय भोया साहेबांच्या नेतृत्वात, कुचेरकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा 25,000 ते 30,000 लोकांचा समूह या मोर्चामध्ये सहभागी होतोय। हे सांगेल मनुवादी सरकारचा धिक्कार आहे। आरक्षणाच्या विरोधात हा जो जनसमुदाय आहे तो आज त्याला याच्यापेक्षा जर हे रद्द नाही केलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल। मोर्चामध्ये सामील झाले आहेत, काय मागण्या आहेत? आणि आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहे। आमची कोल्हापूरची जनता किंवा जय भीमवाले आमचे पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला जे उपवर्गीकरण हे ज्या मोदी सरकारनं चालू केलेले आहे ते आमच्या जातीमध्ये भांडणं लावायसाठी त्यांनी चालू केलेलं आहे। तर मोदी सरकारला एवढंच आमचं मागणं आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या तमाम 57 जातीपैकी पूर्ण एकच जर मातक समाज सोडला तर त्यांनी हे जे भांडणं लावायची कामं करतात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। आम्ही मोदी सरकारला त्याच्या खुर्चीवरून जोपर्यंत खेचत नाही आणि उपवर्गीकरण जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही जय भीमवाले किंवा अन्य सांबार ढोर जे जाते ते आम्ही शांत बसणार नाही। हा आमचा लढा असाच चालू राहील। जय भीम, जय संविधान। तर आज मोर्चामध्ये सामील झाले, काय सांगणार? आरक्षण उपवर्गीकरण 59 जातीचं कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी मुंबईमध्ये यावं आणि हा जय भीमचा जयघोष ऐकावा आणि आजपासून त्यांचा अंत सुरू झालेला आहे। त्यांनी जर हे उपवर्गीकरण केलं तर त्यांना खुर्च्या खाली करावे लागतील। हा आज या ठिकाणी येऊन बौद्ध समाज आणि इतर 58 जाती त्यांना संदेश देत आहेत। आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। उपवर्गीकरण होऊ देणारच नाही। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद। आज मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत, सरकारला काय SC उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा आयोजित केलेला आहे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येत चर्मकार समाज हा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं तर SC समाजाच्या 59 जाती आहे त्यांना 13% आरक्षण दिलं होतं आणि गोडी गोविंदाने हा सर्व समाज एकत्र SC समाज राहत होता। काय कमी जास्त मिळालं असेल पण तरी पण सर्वजण एकत्र राहत होते। पण या समाजामध्ये फूट काढून हे सरकार या समाजामध्ये दूरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे। आमचा जो भाव आहे, बांधव आहे, मातंग समाज आहे तर त्यांना हे कळत नाही की हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्याही समाजावर खूप मोठा परिणाम होणार आहे। आज महाराष्ट्रातून 59 समाजापैकी 58 समाज सहभागी झाले आहे। तसंच मातंग समाजातली जी जाणकार व्यक्ती त्यांनी उपवर्गीकरणाला पाठिंबा दिलेला आहे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या बाबाराव घोलप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या समाज आपण एक केलेला आहे। मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवक प्रदेशास्त रवींद्र खैरे या वर्गीकरणाचा जाहीर निषेध करतो। मातंग भावाला काय सांगणार तुम्ही? माझं मातंग
भावाला हे सांगणं असेल, बांधवा एवढ्या वर्ष आपण गरीबंधाने राहिलेलो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13% हे सर्वांची परिस्थिती त्यावेळेस एकच समान होती, तरी सर्वांना वर्गीकरण दिलं होतं. पण काय तो अंधश्रद्धेच्या मागं लागला, काही गोष्टीने तो मागं राहिला असेल. पण आता सोबत जाऊन आपण एकत्र पुढे जाऊया आणि ह्या सरकारच्या नादी न लागता तुम्ही ह्या उपवर्गीकरणाचा विरोध करा, असं आम्ही त्यांना सांगणार. उपवर्गीकरण विरोधात जो भव्य दिव्य मोर्चा निघालेला आहे, त्या मोर्चात आम्ही महाराष्ट्रातील सर्व समस्त भीमसैनिक या ठिकाणी समस्त 59 जातीतला SC समाज या ठिकाणी आज उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी एक झाला. आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे की बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल तुम्ही सार्वजनिक केला पाहिजे. जो अहवाल सार्वजनिक नाही तो अहवाल तुम्ही कसं ठरवसाल? अरे हे तुमच्यापैकी आज 59 जातीत कुठंही वर्गीकरण करायचा निर्णय राज्य सरकारला नाही. आणि सगळ्यात पहिले की याच्यात आता राज्य सरकारने जनगणना केली पाहिजे. म्हणजे जनगणना जातीय न्याय जनगणना केल्यानंतर तुम्हाला माहीत पडणार की कोणाची किती संख्या वारी. अरे जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी. या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा जो हा निर्णय घेतला तो सगळ्यात पहिले तुम्ही जाती न्याय जनगणना केली पाहिजे. महाराष्ट्रात किती जाती आहेत, किती लोकसंख्या आहे आणि त्या पहिले इथं बदर समितीचा जो अहवाल आहे हा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. तसं आम्ही आरक्षण उपवर्गीकरण होऊ देणार नाही. आणि मातंग समाजाला आमची हेच विनंती आहे की 2% मातंग समाजाचे लोक या ठिकाणी फक्त उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहे. ते पण RSS आणि BJPच्या या BJP आणि RSSला जे मनुवाद्या लोकांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत त्यांच्यामुळे हे लोक उपवर्गीकरण मागत आहे. अरे आरक्षण म्हणजे काही गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कसं दिलं? अरे जो समाज गावकुसा बाहेर होता त्या समाजाला आरक्षण दिलं. मग आरक्षण नेमकं तुम्हाला कसं पाहिजे? तुम्हाला शैक्षणिक पाहिजे, राजकीय पाहिजे, सामाजिक पाहिजे की आर्थिक पाहिजे? तुम्हाला कशात तुम्हाला वर्गीकरण पाहिजे याचं स्पष्ट भूमिका मातंग समाजाने दिली पाहिजे. आणि इथल्या सरकारनं सुद्धा आपली स्पष्ट भूमिका इथल्या जनतेला SC समाजातील 59 जातीला स्पष्ट भूमिकेत सांगितलं पाहिजे की नेमकं उपवर्गीकरण तुम्हाला कशात पाहिजे? राजकीय पाहिजे, सामाजिक पाहिजे, आर्थिक पाहिजेत की शैक्षणिक पाहिजेत? तुम्हाला वर्गीकरण कशात पाहिजेत? आणि वर्गीकरण हा कुठंही असा लपून केला जात नाही. म्हणजे बदर समितीचा जो अहवाल आहे हा सार्वजनिक नाही. मग सार्वजनिक नसताना तुम्ही उपवर्गीकरण कशाच्या भरोश्यावर करता? आम्ही कदापि होऊ देणार नाही. आम्ही हा डाव हाणून पाडू. आम्ही या ठिकाणी मुंबईत आलो आणि मुंबईत या सरकारला आम्ही हाच इशारा देतो. आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. ज्या दिवशी भीमसैनिक रस्त्यावर उतरते त्या दिवशी चांगल्याला घाम फुटते. आम्ही RSSला सुद्धा घाम फोडण्याचं काम करू. कारण की इथल्या मनुवादी सरकारनं हा डाव या ठिकाणी कूटनीतीचा डाव RSS उपवर्गीकरण आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून हा डाव कूटनीतीचा डाव खेळला. हा डाव आम्ही हाणून पाडू. हाच मुंबईतून इथल्या सरकारला आणि इथल्या मनुवादी RSSच्या बाबासाहेब आंबेडकरांनी 93 या भारत देशातील तमाम शोषित Two-three. वंचित बहुजन समाजाला न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. SC साठी 13% रिझर्व केलेलं आहे. OBC साठी, BJP साठी, लोकांसाठी या सर्व जाती समूहाला लक्षात घेऊन त्यांना आरक्षण हे दिलेलं आहे. एका जातीला आरक्षण नाही दिलं तर ते आरक्षण समूहाला दिलेलं आहे. आणि त्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम हे कुटील सरकार, BJP सरकार हे या कुटील सरकारांनी हे घाव घातलेलं आहे. हे आरक्षण तोडू पाहत आहे. जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि याचा निषेध म्हणून या ठिकाणी सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही रिपब्लिकन सेनेचे सर्व कार्यकर्ते यवतमाळ जिल्ह्यामधून हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील झालेले आहोत. लहान भावाला काय सांगणार? मातंग भावाला, लहान भावाला काय सांगणार? या ठिकाणी मातंग बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे की सर्व या ठिकाणी बौद्ध समाज प्रत्येक वेळेला येथील आदिवासी समाजावर अन्याय झाला असेल तर रस्त्यावर पहिल्यांदा बौद्ध समाज उतरतो. मातंग समाजावर अन्याय झाला तर बौद्ध समाज उतरतो. कोणत्याही समाजावर अन्याय झाला तर रस्त्यावर बौद्ध समाज उतरतो. आम्ही कोणाचाही विरोध करत नाही. या ठिकाणी शासन हे एक संघ असलेलं आरक्षण तोडू पाहत आहे. एकाला आरक्षणातून बाद करून त्याला बघवण्याचं काम करत आहे. या षडयंत्राला मातंग बांधवांनी
बांधवांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद. थांबा सर आज मोर्चामध्ये सामील झाले, काय मागण्या आहेत? आम्ही मोर्चामध्ये सामील यासाठी झालेलं आहे. आमचं SC 58 जातीपैकी एकच जात फक्त आमच्यापासून बाजूला केलेली आहे, ती बाजूला झाली. त्यामुळे आमच्या सर्व 58 जातींना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही न्याय मिळण्यासाठी सरकारला आम्ही तीव्र विरोध करीत आहे, आम्ही निषेध करीत आहोत, विरोध करीत आहोत. या सरकारचा आम्हाला काही घेणं देणं राहिलेलं नाही. हे सरकार आम्हाला पुढं काय करील याचा फायदा आम्हाला सांगायला तोटा होतोय. या तोट्यामुळे आम्ही सर्व जाती SC कॅटेगरीतल्या सर्व जाती आम्ही एकत्र आलेलो आहोत. या जातीमुळे आमचा एकपा ह्या सर्व महाराष्ट्राने पूर्ण भारतामध्ये ह्या महाराष्ट्रातून दिसला पाहिजे. आणि हा आपला भारतामध्ये ह्या राज्यामध्ये हे भारतातलं पहिलं राज्य असं राहील की ह्या राज्यामध्ये प्रथम विरोध फक्त महाराष्ट्रातून जास्त प्रमाणात झाला असेल. आमच्या पाठीमागं आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेब असतील, भाऊसाहेब कांबळे असतील, त्यानंतर ज्ञानेश्वर कांबळे असतील, भरपूर जण इतके सर्व नेते गाव पातळी बसून राज्य जिल्हा या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे दुसरे नेते SC कॅटेगरी आरक्षणाची मागणी काय आहे सर तुमची? मागणी काय? आमची मागणं अबाकडे विरोध झाला पाहिजे. आम्हाला विरोध नको, हे रद्द झाला पाहिजे. हे रद्द झालं तर आम्ही आमच्या सरकारविषयी काही त्यांचं सर आपण कुठून आले आणि मोर्चामध्ये सामील झाले, काय सांगणार? मी माणिक वाघमारे रिपब्लिकन पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये मनोवादी सरकारने या बहुजनामध्ये फोडा आणि जोडा म्हणण्यापेक्षा त्यांनी तोडा ही नीती घेतलेली आहे आणि वर्गीकरण करून लोकांमध्ये फूट पाडून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेमध्ये वर्ग निर्माण केले होते, त्या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांच्या केलेल्या कार्याला छेद देण्यासाठी त्यांनी पुन्हा जाती व्यवस्था निर्माण करण्याचा छाट घातलेला आहे आणि जातीमध्ये भांडणी लावलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनासह भारत सरकारमध्ये एवढ्या जागा रिक्त आहेत, इथं नोकर भरती बंद आहे, सर्व ठिकाणी खाजगीकरण केलेलं आहे. आज 2011चा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1.6% नोकऱ्या राहिलेल्या आहेत. बाकी सगळे 60% नोकऱ्या कंपन्या झालेल्या आहेत. 23.5% नोकऱ्या ह्या कंत्राटी कंपनीला दिलेल्या आहेत. मग तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण कशाचं करायला ठेवलंच काय नाही तर तुम्ही वर्गीकरण कशाचं करताय? म्हणून हे भांडणं लावायचं थांबवा, यासाठी आम्ही यामध्ये सामील झालो. धन्यवाद. जय भीम. मध्ये सामील झाले, काय काय मागण्या आहेत, काय आहे? आम्ही आज मोर्चामध्ये उदगीर जिल्हा लातूर येथून सामील होण्यासाठी मुंबई येथे आलेलो आहोत. या मोर्चाच्या संदर्भानं शासनानं असा एक पवित्रा घेतलेला आहे की अभंगड वर्गीकरण करून अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत एकत्र असलेली ताकद कमी करण्याचा हा शासनाचा उद्देश आहे. त्या शासनाच्या अनुसूचित जातीच्या लोकांचं जे वर्गीकरण करायचं आणि या समाजामध्ये वेगवेगळे तुकडे करून आपली निवडणूक जिंकायची अशी शासनाचा डाव आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते वर्गीकरण होणार नाही आणि अनुसूचित जातीचा जो वर्ग आहे तो एकत्र राहायला पाहिजे या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या भावनेनं आम्ही या मोर्चामध्ये सामील होतो. छोट्या मातंग भावांना काय सांगणार तुम्ही? मातंग भावाला आमची एक विनंती आहे, तुम्ही क्षणिक मर्गजळाच्या मागे लागू नये आणि वर्गीकरण करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. वर्गीकरणामुळे तुमची ताकद एकट्याची बाजूला पाडून नंतर तुम्हाला वेगळं करून तुम्हाला शीन करण्यात येईल. त्यासाठी तुम्ही समूहासोबत राहावं, जेणेकरून बाबासाहेबांच्या शोधामुळं तुमचे हात बळकट राहतील आणि तुम्हाला कोणीही वाकड्या नजरेनं पाहणार नाही, असं माझं म्हणणं आहे. मोर्चामध्ये सामील झाले, काय तुम्ही सांगता? मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आलो आहे. मी तिथला रिपब्लिकन सेनेचा प्रमुख म्हणून काम करतो. या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी इथं मोर्चा ठेवलेला आहे. या मोर्चाचं एकच कारण आहे, या ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे, या सरकारचं धोरण आहे. पहिले भांडण लावले ते मराठा आणि ओबीसीमध्ये, दुसरे भांडण लावले ते मुस्लिम सगळ्यांना विनंती आहे की देशाचा कोणी थांबू नये. सगळ्यांनी मेट्रो आणि मुस्लिम परंतु आता एवढ्यावर हे सरकार थांबलं नाही. या सरकारने या ठिकाणी 59 जातीमध्ये भांडणं लावायचं काम केलं. 58 लोक बाजूला आणि एक जात बाजूला, ह्या अशा पद्धतीने या सरकारने इथं भांडण लावायचं काम केलं. परंतु या ठिकाणी आम्ही या सरकारला ठणकावून सांगतो, तुम्ही जरी आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला, परंतु आताचे लोक हे सगळे
हुशार आहेत, हे सगळे अभ्यासू आहेत. सगळ्यांनी आता या सरकारला दोन घाटी पाडायचं ठरवलं आहे. या ठिकाणी 58 जातीचे लोक आलेलेच आहेत, परंतु ती एक जात शिल्लक राहिलेली हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून आम्ही इथं घोषणा देत होतो, हम सब एक एक, हम सब एक एक. मातंग भावाला काय सांगणार तुम्ही? मातंग भावाला आम्ही हेच सांगणार आहे, 4-2 जर बांडगुळ सोडले तर त्यांच्या नादाला लावू नका. तुम्हाला ना आम्हाला जे काय दिलं ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, एवढंच पक्ष लक्षात ठेवा. आणि इथून पुढे जे काय देणार आहे जे काय देणार आहे ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच देणार आहे. तर रेल्वे एम्प्लॉईजची आम्ही असोसिएशन आहे, संघटना आहे. तर आज आम्ही रस्त्यावर उतरतोय, सर्वांना आवाहन करतोय की हे जे यांनी सरकारने जे लागू करण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत, तर हा प्रयत्न लागू करू द्यायचा नाही. ही जी लढाई आहे ही फक्त ही आपलीच नाही तर येणाऱ्या पूर्वजांसाठी आहे, आपल्या मुलांसाठी आहे. तर आरक्षण जे बाबासाहेबांनी एवढ्या मेहनतीने दिलेलं आहे तर टिकवून ठेवण्याचं काम हे आपल्या सर्व बांधवाचं आहे. तर मी सर्व अनुसूचित जाती जमाती आणि सर्व लोकांना मी आज आवाहन करतो SC/ST रेल्वे माध्यमातून की हे आरक्षण आपलं टिकलं पाहिजे आणि हा जो उपवर्गाचा विषय आहे तो इथं सरकारने थांबवला पाहिजे. तर आज आमच्या रेल्वेच्या माध्यमातून 25,000च्या वर आज कार्यकर्ते जमा झालेले आहेत. मुंबई डिव्हिजनचे आहेत, भुसावळ डिव्हिजनचे आहेत, पुणे डिव्हिजनचे आहेत, नागपूर डिव्हिजनचे आहेत, सोलापूर डिव्हिजन, तसेच अतिरिक्त मंडळ जे आहेत आमचे. तर हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत. सर आज मोर्चामध्ये सामील झाले आहेत, काय सांगणार? उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशातून सर्व भीमसेनी आलेले आहेत. त्यांचं प्रथम मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि या उपवर्गीकरणाला आमच्या सर्व पक्षांचा जातीचा विरोध आहे. मातंग भावाला काय सांगणार? मातंग भावाला काय सांगणार? मातंग भावांनी आमचा विचार करावा. जसं आम्ही त्यांच्या प्रत्येक सुखादुखात सामील होत असतो तसं त्यांनी आमच्या सोबत यावं, नाही तर त्यांची बरबाद झाल्याशिवाय राहणार. सर आज मोर्चामध्ये सामील झाले आहेत, काय मागण्या आहेत तुमच्या? या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की आपण आजच्या या महाराष्ट्रामधल्या अनुसूचित जातीच्या 59 जातीचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सरकारला ठणकावून सांगण्यासाठी आलेले आहेत की तुम्हाला महाराष्ट्रातल्या 59 जातीपैकी कुठल्या जातीने सांगितलं होतं, कुठल्या जातीचे प्रतिनिधी आले होते, कुठल्या जातीने मोर्चे काढले होते, कुठल्या जातीने आंदोलन केले होते की तुम्ही आमच्या आरक्षणाचे 4 तुकडे करा. या ठिकाणी या शासनाला, या सरकारला कुणीही कुठल्या प्रकारची मागणी केली नाही, परंतु या शासनामधलेच काही दलाल हाताशी धरून त्यांनी आमच्या अनुसूचित जाती या समूहाला, या प्रवर्गाला, या प्रवर्गातल्या एका विशेष जातीचे काही लोक हाताशी धरून हा चुकीचा समज करत आहेत. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती हा दर्जा दिला. ही आमची सामाजिक शक्ती आहे आणि ही आमचं ऐक्य आहे. ही सामाजिक शक्ती तोडण्यासाठी, ही विभागण्यासाठी ह्या शासनाचं हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्र हा घाट आहे. हा घाट आम्ही पाडण्यासाठी, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझं सांगणं आहे, बाबासाहेबांनी आपल्याला एकत्रित आरक्षण दिलेलं आहे. मनोवादी सरकारचा डाव आपण ओळखा आणि मनोवादी सरकारचा डाव या ठिकाणी ओळखून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी सोबत आपण राहिलं पाहिजे. जर आपण एक संघ राहिलो, एकत्रित राहिलो तर हे भविष्यात आपलं आरक्षण टिकेल, नाहीतर भविष्यात आपल्यात भांडण लावून हे मनोवादी सरकार आपलं आरक्षण संपुष्टात आणेल. एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. सर तुम्ही मोर्चामध्ये सामील झाले, कुठून आले आणि काय निषेध करणार आहे, काय मागण्या आहेत? मी सिद्धार्थ साळवी, आम्ही नवी मुंबईमधून आलेलो आहोत. हे आता उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, शासनाने बौद्धांच्या जे आरक्षण आहे, आरक्षण कमी करण्याचं धोरण त्यांनी आखलेलं आहे आणि या जातीमधलं जे 6% आरक्षण आहे ते अ, ब, क, ड असं डिवाइड करण्याचं त्यांनी मानक घेतलेलं आहे की याच्यामुळं आमची येणारी जी पिढी आहे त्या पिढीला हे आरक्षण मिळणार नाही आणि याच्या विरुद्ध आवाज उठवण्याकरता आज संपूर्ण आंबेडकरी समाज, बौद्ध समाज नव्हे तर OBC समाज देखील एकवलेला आहे. आणि आमचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.